गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी 27 वर्ष आमदार असलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे। आमदार विनोद अग्रवाल यांना 1,41,896 मते मिळाली, तर गोपाल अग्रवाल यांना फक्त 80,432 मते मिळाली असून आमदार विनोद अग्रवाल हे 61,608 मतांनी विजयी झाले असून त्यांनी आपल्या विजयाचा श्रेय लाडक्या बहिणींना आणि मतदारांना दिले आहे। ही विजय गोंदिया विधानसभेतील जनतेची आहे, मतदार बंधू भगिनीची आहे, महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने ज्यांनी सहकार्य केले त्यांची विजय आहे, लाडक्या बहिणींची विजय आहे, शेतकऱ्यांची विजय आहे, कष्टकऱ्यांची विजय आहे, सर्व जात धर्मपंथाच्या सर्व लोकांची विजय आहे। आणि निश्चितपणे आज गोंदिया विधानसभेमध्ये 2019 मध्ये सुद्धा एक नवीन कीर्तिमान गोंदिया विधानसभेतील जनतेने स्थापित केला होता। 2024 मध्ये सुद्धा गोंदिया विधानसभेतील जनतेने पुनश्च नवीन कीर्तिमान स्थापित केलेला आहे। आजपर्यंत या ठिकाणी कमळ कधी फुलला नव्हता, परंतु आज गोंदिया विधानसभेमध्ये कमळ फुलत आहे। गोंदिया जिल्ह्यात 4 विधानसभा क्षेत्र असून 4ही मतदारसंघात सर्वांच्या नजरा ह्या गोंदिया विधानसभा क्षेत्राकडे लागून होत्या। याला कारण म्हणजे गोंदिया विधानसभा क्षेत्रात आजपर्यंतच्या इतिहासात कधीही कमळ उगवला नव्हता। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करत गोंदिया विधानसभा निवडणूक लढविली होती। मात्र अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी निवडणूक लढत गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला। मात्र या निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्ष सोडत काँग्रेस पक्षात घरवापसी केली, तर दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांना भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिली असता आमदार विनोद अग्रवाल यांनी कधी नव्हे तर या निवडणुकीत गोंदिया विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा कमळ गोंदिया विधानसभेत उगवून दाखवला। त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी या निवडणुकीत जनतेच्या मनात जागा मिळवून घेत गोंदिया विधानसभेत 61,608 मतांनी निवडून येण्याचा इतिहास घडविला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।